आजची रेसिपी आहे भोगीची पारंपरिक भाजी। संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी बनवली जाते। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात। ते सर्व भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते आणि बाजरीच्या भाकरीसोबत हे सर्व केलं जातं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा यामध्ये लसूण पेस्ट घालूयात। लसूण हे लालसर होईपर्यंत चांगलंसं परतून घ्यायचं आहे। मग यामध्ये टोमॅटो घालूयात। तर इथे मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातले आहे आणि आता आपण हे टोमॅटो मऊसूत होईपर्यंत तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन असे शिजले जातात, मऊसूत होतात। तर इथे हे टोमॅटो चांगलासा तेलावर परतून झालेला आहे। आता यामध्ये वांगे घालूयात। 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले वांगे घातले आहे। 1 वाटी गाजराचे तुकडे, 1 वाटी वाटाणे किंवा मटार आणि अर्धी वाटी इथे मी उकडलेले शेंगदाणे घातले आहे। थोडंसं मीठ घालून हे पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मी हरभऱ्याचे ओले दाणे घातलेले आहे, चवळीचे शेंगा आणि तुरीचे शेंगा आणि 1 वाटी यामध्ये मी वरणाच्या शेंगा घातलेल्या आहेत। आणि आता हे सर्व भाज्या तेलावर 1-2 मिनिटे थोडंसं मीठ घालून परतून घेऊयात। मीठ घालून आपल्याला हे भाज्या सर्व चांगल्याशी परतून घ्यायचं आहे म्हणजे भाज्यांचा चव वाढतो। लसूणचं पात घालूयात। तर इथे मी लसूणचं पात चिरून घातलेली आहे। जर का लसणाचे पात नसेल तर लसूणचं थोडंसं पेस्ट घालायचं, कच्चं पेस्ट। तर हे सर्व आपण 1-2 मिनिटे भाज्या चांगलासं तेलावर परतून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व भाज्या 1-1 वाटी अशी घेतलेली आहे। जर एखादी भाजी नसेल तर ते स्किप केलं तरीही चालेल। तर 1-2 मिनिटे हे भाजी तेलावर चांगलंसं परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण लाल तिखट घालूयात। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। थोडंसं हळद घालूयात आणि 1 चमचा यामध्ये गरम मसाला घालूयात। गरम मसाल्याऐवजी काळा मसाला किंवा गोडा मसाला घातला तरीही चालेल। तर आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट घालूयात। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। तर शेंगदाणे आणि तीळ हे आधीच मी भाजून मग हे याचं पावडर बनवलेलं आहे। 2 चमचेच यामध्ये आपल्याला हे कूट घालायचं आहे। परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। परत एकदा आपल्याला हे भाजी 1-2 मिनिटे तेलावर परतून घ्यायचं आहे। परतून झालं की यामध्ये आता 1 वाटी पाणी घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं पातळ किंवा घट्ट भाजी हवे त्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यावर झाकण ठेवून 5-6 मिनिटे आपण हे भाजी शिजवून घेऊयात। हे सर्व भाज्या शिजण्यासाठी 5-6 मिनिटे तरी लागतातच। तर इथे हे 5-6 मिनिटांनी भाजी चांगले असे शिजले गेलेले आहेत। छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे इथे ही भोगीची भाजी बनवून झालेली आहे। या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी सर्व केली जाते।